दिन की हुई रात है है क्या? नहीं ना। हाँ, और दुयम किरनापुर गावात है। बाप रे। और राजन जी शायर के साथ हमारी पहली मुलाकात है। अच्छा, वाह, शाहीर साहेब मान्यवर जी लाभलेले राजन सजी देवगडे. बस जरा असा साऊंड होते मा. बस 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 आता हात नको बस. तर शाहीर साहेबांना आपले 2 शेर सांगितले. अमर शेखानी भिके गव्हाणकर. आता मी पण अभ्यास करत होतो का शाहीर साहेबांचा अभ्यास किती बाबा. पहा शाहीर साहेब, मी बोलता बोललो होतो का पठ्ठे बापूराव आणि बालकृष्ण कुलकर्णी. मान्यवरजी पठ्ठे बापूराव आणि बालकृष्ण कुलकर्णी हे दोन्ही नाव एकाच व्यक्तीचे. हे दोन्ही नाव एकाच व्यक्तीचे आहे. आणि मी तेच पाहतो का तुम्ही आता काय पकडता बाबा. आणि तुम्ही म्हणता मला माहित आहे. शाहीर साहेब, प्रत्येक विचारवंताना वेगवेगळ्या पुस्तक मध्ये आपला मत मांडलाय. कोणी म्हणते तुकाराम महाराजांची हत्या झाली, कोणी म्हणते तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं. मग आम्ही खरं कोणतं म्हणा? जर तुम्ही आपल्या भाषेत पुस्तक ठेवता तर आमच्या भाषेत पुस्तक नाही का? शाहीर साहेब, असं नको करा. हम भले ही नए हैं इस क्षेत्र में, जरूर मानते तुम्हारे नाम का जहां वहां शोर है. हम नए इस क्षेत्र में, हमारी बात कुछ और है. और हमें आजमाने के पहले हमको नाप लिया कि हम इतने कमजोर हैं. शाहीर साहब, तुम्ही आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तर ठामपणे मारता सांगा माझं बरोबर आहे. हे भाषा बरोबर नाही बरं. हा, तर मलाच म्हणतात की डोकं जाग्यावर नाही म्हणते तुमचा. काही हरकत नाही शाहीर साहेब, तुम्हाला बरोबर आहे. त्याच्यासाठी मान्यवरजी तुम्हाला इथं पदार्पण त्याच्यासाठी केला की माझं डोकं तुम्ही जागेवर आणावं म्हणून. मी म्हटलं होतं कुटुंबाची परंपरा होती की मोठ्या भावाले अण्णा म्हणतात बा म्हणून. तुम्ही मला काय सांगितलं, घुमून फिरून गोष्ट तिथं आणली तुम्ही की तुम्ही अण्णा भावाची आई त्या ताईने म्हणते का मोठ्या भावाले बापू अण्णा म्हणायचं. मी पण उत्तर काय सांगितलं होतं तुमच्या समोर साक्षी सर्व लोक बसू ना तुम्ही, का मोठ्या भावाले त्या कुटुंबामध्ये परंपरा होती म्हणलं का अण्णा म्हणायचं. काहून शाहीरच्या पत्नी नाही पडलं का? नाही पडलं का? एक जीत से कोई सिकंदर नहीं होता, और एक हार से कोई फकीर नहीं होता. एक जीत से कोई सिकंदर नहीं होता, एक हार से कोई फकीर नहीं होता. ये तो केस जीतने के बाद पता चलता, क्योंकि हर काले कोट वाला वकील नहीं होता. आवळ्याच्या पायाले घुंगरं बांधले तो मोडा सारखा नाचन का? आणि घुबडाने जर पिंजऱ्यात बांध केलं तो रागो सारखा बोलन का? डुकराने वाली केली तर त्याला म्हणतील का कपिल? आणि गद्याच्या पाठीवर पुस्तक ठेवलं तर गद बनन का वकील? ज्याचे काम त्यालाच असते. शाहीर साहेब, मी तुम्हाला तुमची परीक्षा घेत होतो का तुम्ही आता बोलता का पठ्ठे बापूराव आणि बालकृष्ण गंगाधर कुलकर्णी हे एकाच व्यक्तीचं नाव आहे. एकाच व्यक्तीचे नाव आहे, हे व्यक्ती 2 नाहीये. आणि तुम्ही म्हणता मला माहित नाही का? याचंच नाव शाहीर आहे साहेब. तुम्ही द्रोणाचार्य म्हणून जर मला एकलव्य म्हणून अंगठा मागत असाल तर एकलव्य नाही वे. हा धर्मासाठी बाण मारणारा अभिमन्यू आपला अर्जुन होय. हे नको करा, लक्षात ठेवा. हा, हे जमणार नाही, हे जमणार नाही. हे पत्नी पडणार नाही असं. हा, पुन्हा म्हणते शाहीर साहेबांचं म्हणणं आहे मान्यवरायचं की ये सुभान वाला म्हणते, ये सुभान वाला कोई कमजोर नहीं. तो मेरा भी कहना है शाहीर साहब, आप होंगे सुभान के बादशाह, इधर खड़ा कंडी का वजीर है. चला लो, कितने भी तीरे बंदा मरने को हाजिर है. क्या बात है. आपके हाथ से मेरे को मरना है यहाँ से. बिल्कुल तैयार हूँ मैं भी. हो गया आप सुभान के बादशाह, इधर खड़ा कंडी का वजीर है. चला लो, कितने भी तीरे बंदा मरने को हाजिर है. सर कट जाएगा मेरा, मैं भाग के नहीं जाऊंगा. नहीं. और हाथ जोड़ के माफी मांगने में तुम्हारे पास नहीं आऊंगा. कभी नहीं. जिथं मी चुकीन तिथं मी झुकीन शाहीर साहेब, आणि जिथं मी चुकीन नाही तिथं मी झुकीन. कसा मी सांगितलं तुम्हाला का ते कल्पना पहा, माणसाचं बोलण्यात माणूस फसते.
बोलण्यामध्ये माणूस बसते. शाहीर साहेब ते दोन व्यक्ती होते, त्यांचा गण नाकारला भाऊ फक्कड आणि पठ्ठे बापूराव. त्याचा गण काहून नाकारला याच्या मागे कारण आहे, कारण ते ब्राह्मण समाजाचे होते आणि अण्णाभाऊ साठेची विचारधारा तुम्हाला माहित आहे की कोणती होती बा म्हणून. आणि तुम्ही म्हणता नाही 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 जी, असं नाहीये. मेरा भी कहना है अजमाना है तो अजमा लो, ये बंदा निशान कलंगी वाला है. खैरे गैरे नत्तू खैरे का नहीं, कभी ब्रह्मा का लाला है. क्या बात है. शहीर मान्यवर जी, हम गलत तो आपको कहेंगे नहीं, हाँ. लेकिन कहीं बिगड़ रहेंगे नहीं. तर मान्यवर जी म्हणते लग्नामध्ये वरात जाते म्हणजे फुकटाच्या देवासाठी. वा, मग लोक पत्रिका कशासाठी देते कशासाठी. सांगा जी. नाही पत्रिका कशासाठी, तुम्ही फुकटाच्या देवाला देता का, फुकटाच्या देवाला देता का. अरे मान्यवरजी, शाहीर साहेब, कोणी म्हणते शुगर झालं, कोणी म्हणते गेले माझे दोन्ही वाल. चाळण्याचं विटामिन नाही ते टमाटर वरून दिसते लाल. मी विचारतो खुल्ला बिना सल्फेटचा माल होते का. आणि जे पंक्तीला जेवणाले मजा होती ते बफेच्या जेवणाला येते का. तो लग्नासाठी नवरदेव बिचारा तमतम करते, लग्नासाठी तो नवरदेव बिचारा तमतम करते. आणि जशी लग्नाची वेळ येते ते नवरी मागच्या दरातून उठून पडते. गेलं फुकटाच्या जेवण चुलीमध्ये. काही लोक काही लग्न असे लागले, वरात वापस आली. मान्यवरजी, तर मायबाप काय म्हणते, आमच्याच काय गावगावच्या पुरी पडून चालल्या. मला हे सांगा बंधूंनो, सावित्रीबाईने शाळा काय याच्यासाठी काढल्या. तुम्हाला पडायचं आहे, करायचं हे कृत्य करायचं नाही. कुकू लावणी झाली, मामाजी माझ्यासाठी डोली ठेव द्या, मामाजी माझ्यासाठी चांगली एंट्री ठेव द्या, मामाजी माझ्यासाठी मग रसगुल्ले ठेव द्या, तिथं मग गुलाबजामुन ठेव द्या. आणि लग्नाच्या वेळेस मग तू कुठे गेली, मग माहिती तेरे वगैरे जेने सकती राज. चालली चांगले पार चलून. समाजाची वास्तविकता आहे, वास्तविकता आहे शाहीर साहेब. लहान समजून जर तुम्ही ढावळत असाल तर माझ्या दोन्ही हाताने तुम्हाला नमस्कार आहे. आणि त्या नमस्कार मध्ये माझा चमत्कार आहे. अरे बापरे. माझ्या पण त्या चमत्कार म्हणजे तुमच्या दोन्ही हातांना मग सत्कार आहे. हो, जोडून पाहिजे की कुठं जमते लहान चिरून का काम आहे आपलं. पोराबाराची खेतेनं डांगर लागले हाती. कुठं तुम्हाला मी गुरुशुभा शेवटपर्यंत देईल, पण तुम्ही मला द्रोणाचार्य म्हणून रेखलेल्यासारखा अंगठा मागे असाल तर हा देणारा नाही वे. हा तर अर्जुन वे धर्मासाठी मान चालवून. हा, जिथं तुम्ही चुकाल तिथं माझं बोलणं कर्तव्य शाहीर साहेब. आणि म्हणून तरी शाहीर साहेब म्हणते टाईट टाकाची सवय म्हणते फेर. तो मेरा भी कहना है शाहीर साहब, जरा गोड फरमाइए. गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, गजरे ने ले ली मेरी जान. हाय रे मगहरे कुर्बान, हाय रे मगहरे कुर्बान. गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, गजरे ने ले ली मेरी जान. हाय रे मगहरे कुर्बान, हाय रे मगहरे कुर्बान. गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, गजरे ने ले ली मेरी जान. हाय रे मगहरे कुर्बान, हाय रे मगहरे कुर्बान. मान्यवरजी शाहीर साहेबांचा म्हणणं की कोणतेही दणक्याला घाबरत नाही. माझ्या माया नको लावला मा, हात राहू दे ना मा, तसाच राहू दे ना मा. कोणत्याही दणक्याला घाबरत नाही म्हणते. तर मेरा भी कहना है, नवऱ्याला बायकोचा लाळ लटका पाहिजे, आणि कोणाला रतन खत्रीचा सट्टा मटीचा पाहिजे. नवऱ्याने बायकोचा लाळ लटका पाहिजे, कोणाला रतन खत्रीचा सट्टा मटका पाहिजे. आणि राजनसाठी सारख्या ज्ञानिवंत शहराला सुरतचा झटका पाहिजे. झटका म्हणजे कोणता, ज्ञानाचा. त्यांचं ज्ञान माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि ते म्हणून या क्षेत्रामध्ये फर्स्ट आहे. एक नंबर फर्स्ट ज्याला म्हणतो आपण, माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि शेवटपर्यंत मी मानीन. तुम्ही
बिलकुल दणक्याला भेटता तर माझ्या बी ज्ञानाचा झटका आहे, सर मला पण मजा येते. मला जर काही शिकायची असली, मला जर काही शिकायला भेटत असेल तर मी त्याचा आदर करेन, क्योंकि मैंने भी शायर बहुत देखा लेकिन राजन सची जैसा मैंने दिलदार नहीं देखा. मैंने भी, क्योंकि मेरा दूसरा साल है शायरी में, तीसरा नहीं वैसे तो पहिला से नया पार्टी लेके, लेकिन त्यांनी माझ्यासोबत तुझे मेहंदी याचा मी सदैव आदर करीन, क्या आदर करीन, सन्मान करीन. मैंने भी शायर बहुत देखा लेकिन आपके जैसा दिलदार नहीं देखा, क्योंकि मैंने भी आपसे बहुत कुछ बातें सीखा. क्या बात है. मैंने भी आपसे बहुत कुछ बातें सीखा.